नमस्कार मैत्रिणींनो, दादा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर बघू शकता, आपण फर्स्ट पार्टमध्ये बघितलं होतं की साध्या शिलाई मशीनवरती आपण कशा पद्धतीनं फॉल लावायचा. तर आज आपण बघणार आहोत की पूर्ण जो हा फॉल आहे ना, तर हातावरती आपण पूर्ण या फॉलला टाके कसे घालायचे. म्हणजे अगोदर आपल्याला हे साध्या शिलाई मशीनवरती किंवा पिकोच्या मशीनवरती आपल्याला पिको करून घ्यावं लागतं. तर आत्ता मी मागच्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की साध्या शिलाई मशीनवरती मी फॉल कसा लावलेला आहे खालच्या साईडनं. परत आपल्याला वरून इथून आपल्याला टाके घालावे लागतात. तर ते कशा पद्धतीनं घालायचं, अगदी बऱ्याच जणांना काय होतं, फॉल लावताना झोळ येतो, चुन्या येतात. तर ते न येण्यासाठी कोणतं ट्रिक वापरायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सेम मॅचिंगचा दोरा घ्यायचा आहे आणि 2 पदरी दोरा घ्यायचा आहे. सिंगल दोरा घ्यायचा नाही. सिंगल जर तुम्ही फॉल लावला तर लवकर टाके निसटतात आणि खराब होतात. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, इथे लॉक करून घ्यायचं आहे. म्हणजे गाठ जी मारलेली आहे ना, ती आपल्याला इथे खालच्या साईडला आपल्याला ही गाठ ढकलायची आहे पूर्ण व्यवस्थित. आणि मग तिथे आपल्याला व्यवस्थित 3-4 टाके घेऊन इथं लॉक करून घ्यायचं आहे सुरुवातीला. तर बघू शकता. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला असं शिस्तीत टाके घालायला चालू करायचे. म्हणजे खालचं थोडंसं कापड घ्यायचं आहे नकळत, म्हणजे एक सूत, आणि वरचं थोडं, आणि असं करत आपल्याला पूर्ण फॉलला टाके घालायचे. जे गहू असतो ना, गव्हाच्या साईजचे टाके आपल्याला घालायचे आहेत. तर हा मी टेबल घेतलेला आहे. तुमच्याकडे टेबल असेल तर टेबलवर लावू शकता, आणि नसेल तर तुम्ही पाट असतो ना आपला बसायचा, त्याच्यावरती पण तुम्ही फॉल लावू शकता. तोही खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीनं लागला जातो. तर असं आपल्याला नाजूक आणि हलक्या हाताने फॉल लावून घ्यायचा आहे. आणि फॉल जो आहे ना, तो असं भरपूर असा मोठा दोरा घ्यायचा नाही आहे, जेणेकरून लहान साईजमध्ये दोरा घ्यायचा, म्हणजे जास्त गुंता होत नाही, नाहीतर गाठी पडतात आणि मग परत आपल्याला त्या गाठी सोडवत बसाव्या लागतात. तर हे अशा पद्धतीनं चार टाके घालून परत दोरे ओढून घ्यायचे आहेत. तर इथं मी पूर्ण घालून झालेलं आहे. इथेही व्यवस्थित आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे कॉर्नरला, जो फॉलचं कॉर्नर असतो ना तिथे. आणि मग आपल्याला सुरुवात करायची आहे परत हाताने टाके घालायला. तर ही जी शिलाई आहे ना वरची, जी फॉलला लावलेली आहे, त्याच्या खाली आपल्याला टाके घालायचे आहे. कारण ती शिलाई थोडीशी जाड असते, त्यामुळे त्याच्यावरनं टाका येत नाही. त्याच्या खाली आपल्याला टाका घालायचा आहे. तर नाजूक आणि एकसारखे आपल्याला टाके घालून घ्यायचे आहेत. 4 टाके झाले की आपल्याला दोरा ओढून घ्यायचा आहे असा. तर तुम्ही पद्धत बघू शकता मी कशा पद्धतीने घालते. तर त्या पद्धतीनंच तुम्ही फॉल लावा, म्हणजे अजिबात झोळ येणार नाही. आणि ज्या वेळेस ना असं थोडासा फॉल लावून झाला की आपल्याला असं प्लेन करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित साडी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे अशी. आणि हे टाके घालतच आपल्याला ह्या गोष्टींकडे पण लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे झोळ येणार नाही. कुठं साडी व्यवस्थित सरकते आहे का, व्यवस्थित येते का, हे पण चेक करून घ्या. म्हणजे कुठंही झोळ चुन्या येणार नाही. नाहीतर आपण नुसते टाके घालत गेलो तर एक वेळेस साड्या अशा असतात की त्याला झोळ पण येतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतच आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे. खूप सोपी, खूप छान पद्धत आहे. असं काही नाही की फार अवघड पद्धत आहे ही.
पाठीमागच्या साईडला पण बघा टाके अजिबात दिसत नाहीत. खूप नाजूक आणि खूप सुंदर टाके येतात. टाके अजिबात जे आहेत ना ते मोठे मोठे घालायचे नाही आहेत, जेणेकरून ते दिसून इतके नाजूक घालायचे आहेत. त्यामुळे बाहेरच्या साईडला सुद्धा आपला फॉल सुंदर दिसणार आहे लावल्यानंतर. तर अशा पद्धतीनं पूर्ण साडीला आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे. आणि फॉल लावण्यासाठी मेन म्हणजे महत्त्वाची गोष्ट कोणती असते सांगू, ही सुई. ही सुई तुम्ही बघू शकता किती अशी लांब आहे आणि बारीक आहे. तर ह्या अशाच सुईचा शक्यतो तुम्ही वापर करा. तर मैत्रिणींनो बघू शकता किती छान पद्धतीनं हा फॉल लावला गेलेला आहे. किती व्यवस्थित मी लावलेला आहे. पूर्ण फॉल असा लावला गेलेला आहे. कुठेही झोळ नाहीये, कुठेही चून नाही. तुम्ही बघू शकता खूप सुपेरियर. आणि पाठीमागच्या साईडला पण तुम्ही बघा कुठेही किती प्लेन व्यवस्थित लावला गेलेला आहे. कुठेतरी तुम्हाला रिंकल्स, चुन्या किंवा झोळ आलाय असं दिसतोय का बघा. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित जर तुम्ही फॉल लावाल ना आणि इस्त्री करून आणि बारीक व्यवस्थित टाके घाल ना, तर अजिबात कुठंही फुगा येणार नाही किंवा चुन्या येणार नाहीत. तर मैत्रिणींनो, ही माझी फॉल लावायची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.